सोमवती अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र निमगाव येथे खंडोबा पालखी सोहळा। परंपरेप्रमाणे श्री खंडोबा अंघोळीसाठी भीमेतीरी वर्षातून 2 वेळा देव अंघोळीसाठी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। शिरूर लोकसभेच्या आखाड्यात रंगत वाढली। आमदार दिलीप मोहिते आणि खासदार कोल्हेंमध्ये शाब्दिक युद्ध। दिलीप मोहितेंच्या टीकेला अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर। महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड। चाकण एमआयडीसी परिसरातील वीज खंडित। एमआयडीसीतील सुमारे 4300 घरगुती औद्योगिक ग्राहकांना फटका। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। सोमवती अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र निमगाव येथे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी संपन्न झाला। परंपरेनुसार या दिवशी श्री खंडोबा देव गावाच्या भीमा नदी तीरी अंघोळीसाठी जातात। वर्षातून 2 वेळा येणाऱ्या सोमवती अमावस्येनिमित्त हा पालखी सोहळा केला जातो। यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। आता पाहूया शिरूर लोकसभा मतदारसंघाची राजकीय अपडेट। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यातील शाब्दिक चकमक। खेड तालुक्यात महायुतीच्या घटक पक्षांचा कार्यकर्ता मेळावा झाला। या मेळाव्यामध्ये राजकीय नेते मंडळींनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली। आमदार दिलीप मोहिते यांनी तर खासदारांनी मला कधी साधा चहा सुद्धा पाजला नाही अशी खोचक टीका करत खासदार कोल्हेंच्या मतदारसंघातल्या गैरहजेरीचा खरपूस समाचार घेतला। ते पुढे वाचत मलाच माहित नाही। 5 वर्षामध्ये मी त्यांच्याकरता जीवाचं रान केलं। साधारण त्यांनी सांगावं की दिलीप मोहितेला चहा पाजलाय। त्याच्या ऑफिसमध्ये कधी बोलवलं, त्याच्या घरी कधी बोलवलं, कधी बैठक झाली, कधी चर्चा झाली। तर माझी ही अवस्था असेल तर तुमची तर विचार करण्यापैकी आणि आपल्याला तर घडोघडी आता माझी तर अवस्था अशी आहे। आमदार मोहितेंच्या टीकेला उत्तर देताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी दुधाचे दर का पडले हे का नाही विचारत असा उलट सवाल केला। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी वडू येथे दर्शनासाठी आले असता कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी ते बोलत होते। माननीय आमदार महोदयांना माझी ही विनंती आहे की खासदारांनी चहा पाजला की नाही यापेक्षा ज्या महायुतीचं आपण काम करतात त्या महायुतीनं कांद्याची निर्यात बंदी उठवली की नाही हा प्रश्न विचारणं जास्त महत्त्वाचं आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी बोलणार। त्यामुळे माझी विनंती आहे, हे सगळे मोठे नेते आहेत, चहा पाजला की नाही पण त्या चहात जे दूध टाकतो ना आपण, त्या दुधाचे भाव 10 ते 12 रुपयांनी पडलेले आहेत। त्यासाठी आपण काय केलं याचं उत्तर देणं जास्त गरजेचं आहे। काही दिवस पेपर वाचू नका आणि टीव्हीवर न्यूज चॅनल पाहू नका असा सल्ला आमदार दिलीप मोहितेंनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला होता। या पत्रिका पाहते त्यामुळं महिना 1.5 महिना हे डोकं लावून पेपर वाचायच्या वाटकीत पडून राहिले। आणि सध्या ते ही सगळी जी चॅनल आहे पाहायची आहे, म्हणजे आपलं काम कसं करते त्याचा विचार तुम्ही बारकाईने करा। यावरही खासदार कोल्हेंनी त्यांना उत्तरही दिलं। मला वाटतं महायुतीच्या एकूणच कार्यकाळामध्ये फ्री प्रेस इंडेक्समध्ये माध्यम स्वातंत्र्यामध्ये देशाची जी सातत्यानं घसरण झालेली आहे आणि माध्यमांना कशा पद्धतीने, ज्याला आपण लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणतो, या लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाविषयी महायुतीचे मान्यवर नेते काय विचार करतात हे मला वाटतं माननीय आमदार महोदयांचं हे विधान त्याचं द्योतक आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लोकशाहीच्या 4थ्या स्तंभावर जर अशा पद्धतीनं कोणी टिप्पणी करत असेल तर त्यांच्या मनात या माध्यमांविषयी किती आदर आहे। कारण माध्यम हे हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, त्याविषयी आदर हा ठेवलाच गेला पाहिजे। कारण त्याशिवाय जे लोकांचं म्हणणं आहे, जनतेचं म्हणणं आहे हे पोचणार। शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील या सामन्याला आता रंगत येऊ लागले आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सुरू असलेल्या टीकेचे वार पलटवारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। त्यामुळे निवडणुकीची चुरस दिवसेंदिवस वाढू लागली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी वडू बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी खेड तालुक्यातून प्रवास करत श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथे सोमवती अमावस्येनिमित्त सुरू असलेल्या पालखी यात्रेचं दर्शन घेतलं। त्यानंतर खरपुडी गावातील MPSC परीक्षेत उत्तीर्ण होऊन मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारीपदी नियुक्त झालेल्या निखिल भोगाडे या तरुणाचा सत्कार केला। होलेवाडी गावात ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत केले। पुणे जिल्ह्यातील दौऱ्यात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अंकुश राक्षे आणि सर्व खेड तालुक्यातील कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत होते।
खराबवाडी येथील आदर्श माता स्वर्गीय कमळाबाई कृष्णाजी पवार यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मातेच्या अस्थी विसर्जित विधी नदीपात्रात किंवा पाण्यामध्ये न टाकता शेतामध्ये खड्डा खोदून त्यात एक आंब्याचे स्मृतिवृक्ष लावून त्या मातेच्या आठवणी जतन केल्या. महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश खराबी, प्रवक्ते हनुमंत देवकर आणि प्रतिष्ठानचे सल्लागार कीर्तनकार हरिभक्त पारायण भरत महाराज थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श ठेवला. यावेळी त्यांची मुले हबप शंकर महाराज पवार, हबप विजय महाराज पवार, राजेंद्र पवार, बाळासाहेब पवार, मुलगी बेबी तिकडे आणि नातू, सुना आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील बातमी आहे आढळराव पाटील यांच्या गावभेट दौऱ्याची. महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोमवारी जुन्नर तालुक्याचा गावभेट दौरा केला. या दौऱ्यात हिरवे बाजार तर्फे नारायणगाव, खोडद, कांदळी, वडगाव कांदळी, बोरीखुर्द, बोरी बुद्रुक, शिरोली, सुलतानपूर, निमगाव सावा, औरंगपूर, पिंपरी कावळ, पारगाव तर्फे आळे, साकोरी, झापवाडी, रानमाळा, बेले येथील सभेने आढळराव पाटलांच्या गावभेट दौऱ्याचा समारोप झाला. गावागावात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. या दौऱ्यात आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. खासदाराचं काम दिल्लीत असतं हे खरं आहे, परंतु ज्याला आपण दिल्लीत पाठवलं त्यानं कधीतरी गल्लीतही लक्ष द्यायला पाहिजे असा टोला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना लगावला. खासदाराची कामं ही दिल्लीत असतात हे मान्य आहे. देशाची ध्येय धोरणं ती राबवण्यामध्ये, ती ठरवण्यामध्ये खासदाराचा हात असतो. खासदाराने त्याच्यामध्ये लक्ष घालायचा सहभाग असतो. पण शेवटी आपण गावाकडची सर्वसामान्य माणसं आपल्याला अपेक्षा असते की आपण ज्याला निवडून दिलं त्या माणसांना आपल्याकडे पाहावं. ज्याला आपण मोठं केलं, देशात पाठवलं, दिल्लीत पाठवलं, त्यांनी गल्लीत कधीतरी लक्ष द्यायला पाहिजे अशी सर्वसाधारण लोकांची अपेक्षा असते. बातम्या आहे चाकण एमआयडीसीतील बत्ती गुलची. महापारेषण कंपनीच्या 400 केव्ही अतिउच्च दाब लोणीकंद उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे चाकण एमआयडीसी मधील महापारेषणच्या 3 अतिउच्च दाब उपकेंद्रांचा वीज पुरवठा बंद पडला. परिणामी महावितरणच्या 34 वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा देखील बंद पडला. त्यामुळे चाकण एमआयडीसी आणि परिसरातील सुमारे 40,300 घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांचा वीज पुरवठा सोमवारी सकाळी 9:30 ते 10:15 दरम्यान बंद राहिला. चाकण एमआयडीसी आणि परिसरातील शिंदेगाव, सावरदरी, वराळे, वासुली, एलवाडी, खालुंबरे, साकुर्डी, एमआयडीसी फेज 2, भांबोली, सारा सिटी, कुरुळी, नाणेकरवाडी, आळंदी फाटा, चिंबळी, निगोजे, मोई आदी गावातील 400 उच्चदाब आणि 5,500 लघुदाब औद्योगिक ग्राहक तसेच सुमारे 35,000 घरगुती वाणिज्यिक ग्राहकांचा वीज पुरवठा सकाळी 10:15 पर्यंत बंद राहिला. बातमीपत्रात आता वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.